येस येस 2 मिनिटं. आदरणीय स्वामी साहेबांनी जे संकल्पना मांडलेली आहे दशसूत्री भीष्माचा, त्या भीष्मापैकी काही सूत्रांचा आम्ही अभंगवाणीतून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आसावरी रागामध्ये 2 अभंग आम्ही गाणार आहोत. एकता असेल, एकरूपता असेल, सर्वांच्यावर आधारित आम्ही अभंग संतांच्या अभंगवाणीतून आम्ही दशसूत्री हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पेटीच्या माईकला आवाज द्या. माईक दाखवा. केसरी केसरी. आवाज द्या थोडा. गांजा दारू मत पियारो, आपण व्यसनाच्या अधीन गेल्यानंतर माणसाची काय हाल होते, तर व्यसनाच्या अधीन कधी कोणी जाऊ नये, आम्ही जाऊ नये. आणि स्वामी साहेबांनी तिसऱ्या कडव्यात आधी सांगितलेलं आहे, पालक शिक्षक आणि पालक वर्ग शिक्षक वर्ग यांनी सर्वांनी एकत्रित यावे आणि एकत्रित येऊन जीवनाचे सार्थक करावे. तर कुटुंबाला एका अभंगाद्वारे सांगतायत, एकतेचा मार्ग एकमेका करू साह्य, एकमेका करू साह्य, एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथा, अवघे धरू सुपंथा, न जाणे किती पारी पारी, कोण जाणे कैसी पारी पारी, कोण जाणे कैसी पारी. तुका म्हणे अवघी थोडी थोडी, तुका म्हणे अवघी थोडी, ते आभारी चरणाची, ते आभारी चरणाची, ते आभारी चरणाची. आणि स्वामी साहेबांनी जी ही संकल्पना मांडलेली आहे, तर ही कुठून मांडलेली आहे, तर ही मराठी माध्यम शाळेतूनच तर मांडलेली आहे की नाही. तर मराठी शाळा आपली कशी आहे, माझी मराठी शाळा कशी आहे, तर हे सांगणार आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हत्तूर येथील इयत्ता 2रीचा विद्यार्थी. तर माझी शाळा कशी आहे, शाळा मराठी. आवाज द्या माईकला. Thank you.
रवी